पंढरपूरला जाणं हे भाग्याचं लक्षण आहे. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. भगवंताला जे शरण जातात तेवढेच भाग्यवंत आहेत. बाकीचे भाग्यवंत नाहीत का? भाग्यवंत आहेत. तेने मुक्तिचारी साधे रहा. तर भाग्यवंत आहेत पण त्याला मुक्ती नाही. मुक्ती कुणाला म्हणून देतात? पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे, त्यांना अधिकार प्राप्त दिलेला आहे. कुणाला? पंढरीचे वार करणारे, वारी करणारे त्यांना काय दिले? मोक्ष दिलाय. मोक्ष किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे आहेत. ज्ञानोबराया आपल्या हरिपाठाचे जेव्हा सांगतात, देवाची द्वारी उभाशनावरी तेने मुक्ती चारी मुक्ती सलोकता समीपता साह्यता आणि स्वरूपता अशी 4 मुक्ती आहेत. ते ह्या वारकऱ्यांना सहज मिळतात. पंढरीचे वारकरी ते अधिकार ज्याला आधी आणि केलेला आहे, ज्यांनी मुंबईपासून पंढरपूरवर पायी दिंडी चाललेली आहे आणि त्या दिंडीमधून चालणारे वारकरी त्यांना मोक्ष प्राप्त आहे. गाडी चालणाऱ्याला नाही बघ. गाडीचा काल आलाय आणि गाडीत बसलाय आणि मी वारी केली. वारी करणारा वारकरी जो असतो निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव असावा आणि असंच असणारे आपले वैकुंठवासी गुरुवर्य कारंडे महाराज निष्ठावंत होते. धन्य माता पिता तया. ज्या महात्म्यानं भारताचे गेट ऑफ इंडिया दिंडी जी काढली तो काय सामान्य महात्मा नसेल महाराज. आज ते गेट खोलू देत नाही आणि तिथं दिंडी वगैरे देतील काय? कुठली सभा होत नाही, कुठली मिटिंग होत नाही, त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम करत नाही गेट ऑफ इंडियाला. पण मुंबईची दिंडी म्हटल्यानंतर गेट ऑफ इंडियाला ते टाळा फोडून बाहेर देतात. हे पुण्याशिवाय का? पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी. महाराज पुण्य असावं लागतं. पुण्याशिवाय कुठलीही प्राप्ती नाही. पुण्य जर असेल तर स्वर्गाची प्राप्ती मिळते आणि पाप जर असेल तर नरकाची प्राप्ती मिळते. पुनरुक्ती जननाम पुनरुक्ती मरणम जठरे जैन. परत 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 जन्माला यायचं, परत परत मरायचं. तुम्ही म्हणाल आम्ही ह्या जन्मात आहे, पुढे जन्म कसा मिळेल का? नक्कीच मिळणार. जे कर्म केले ते भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आपण जरी सहज पंढरपुरात जातो म्हणलं तरी पुण्य लागतं महाराज. सहज जातो म्हणलं आणि गेलेल्यांना किती पुण्य लागलं माहिती आहे? भरपूर पुण्य लागलं. असे आमचे कारंडे महाराजांनी 1978 साली 22 माणसं घेऊन ही दिंडी काढलेली होती. किती? ते पण सगळे बेवडे होते. चोर काही चोर होते, काय बेवडे होते, काय घरात वैतागलेले होते. ज्याला नाही कोणी त्याला पांडुरंग नाही काय बाबा, ज्याला घरात थारा नाही ते म्हणायचे चला पंढरपूरला. कारण पंढरपूरच्या वारीला मुंबईपासून कशाची चिंता नाही. 1 महिना सकाळच्या नाश्त्याची चिंता नाही, दुपारच्या जेवणाची चिंता नाही, संध्याकाळची जेवणाची चिंता नाही, राहायची चिंता नाही. सर्वस्व काय आहे तर या पंढरीच्या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून पंढरीची वारी निश्चिम भावानं करावी. कसल्या भावानं? निश्चिम भाव. आवडीनं परमेश्वराकडे जावं, आवडीनं वारी करावी का सवडीनं वारी करावी? सवड कधी मिळते? रिटायर झाल्यानंतर वारी आम्ही येऊ. रिटायर झाल्यानंतर काय होतं? झाल्या हिनशक्ती, नाक डोळे गळती, सांडूने बळती रांडा पोरे सगळं. बाईल मंदी घरे मरता तरी बरे, नासिले घर तुमकोनिया. जे घरात आवडत नाही ते देवाला आवडेल का? घरातली माणसं होत जावा आता मुंबईची दिंडी निघाली आहे, त्या दिंडीत जावा, बिशी नाही, खायला सगळं मिळतंय, महिनाभर घेऊन एवढा तुमचा निघाला. देव मिळेल. ज्या महात्म्यानं रात्रीचा दिवस घेऊन हातामध्ये खांद्यावर पताका घेऊन गळ्यात टाळ घेऊन हरिभजनी चुकवले जग, हरिभजनी ढवळलेले जग, चुकविला आला ग कळी काळाचा.
ज्यांनी कांद्यावर पता घेऊन महाराष्ट्र नव्हे भारतभर फिरले. नुसता महाराष्ट्र नाही, कारण्य महाराजांनी काशीला कावड भरली. कुठं गेला? काशीला. काशीला कावड भरली, रामेश्वरला आणून त्याचा अभिषेक घडला. त्या महात्म्याने त्याला महात्मा म्हणतात. महात्मा जिवंत आहे तो त्याची किंमत नसते महाराज. गेल्यानंतर त्याची किंमत आहे. आपल्या घरात असो, समाजात असो, नवे नवे देशात असो, राष्ट्रात असो, त्या महात्म्याची किंमत कधी कळते? तो महात्मा म्हणजे आळंदीमध्ये ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे जोपर्यंत होते तोपर्यंत आळंदीकरांना त्याची किंमत नव्हती महाराज.